खलस मैदानाच्या दिशेने वळूया. पुन्हा एकदा रंग पाहायला मिळेल. हमें इतनी शक्ति देना दाता मन का विश्वास कम न होना. हमें इतनी शक्ति देना दाता मन का विश्वास कम न होना. हम चले नेक रस्ते पर भूल से भी भूल कर हमसे भूल न होना. नक्कीच मॅन ऑफ द मॅचचं नामांकन दिलं जातोय. सलवळ्या मैदानाच्या दिशेने सलामीची जोडी मार्ग शोधताना पाहायला मिळते. एका बाजूला असेल फलंदाज सलामीसाठी आकाश, गोलंदाजी मार्कवर मथंग. दोन्ही संघ विनंती केल्या ते एक्स्ट्रा प्रतिनिधी पाठवते. नावं सांगायचे तिकडे. बॅट्समन कोण आहे नॉनस्ट्राईकला? गोलंदाजी फार करतो मथंग. तर सलामीची जोडी असेल. एका बाजूला असेल आकाश आणि ऋतिक. 25 मिनिटाचा टाइम लिमिट दिलाय आपल्याला आयोजकांमार्फत नक्की सांगितलं जात आहे. चला स्पीडअप घ्यायची विनंती असेल. चला बोलूया मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा करूया शुभारंभ, आरंभ, प्रारंभ. पहिला चेंडू रनआउटची नामी संधी आणि काय घडतंय. नजर हटी, दुर्घटना घटी. पहिला विकेट जातो तंबूच्या आशाला कोणत्याही प्रकारचं खातं न खोलता. गोल्डन डकचा शिकार बनताना पाहायला मिळतोय ऋतिक. कदाचित धाव होती का विचार विनिमय करावा लागेल. परंतु ज्यावेळी आपण डगआउटमध्ये बसतो त्यावेळी विचार विनिमयचा करून फायदा नसतो मित्रांनो. ज्यावेळी प्रॅक्टिकली काय घडतं, वर्तमान काळामध्ये काय घडतं ना, हे गरजेचं असतं. तर नौका फलंदाज जातोय. जयेश. नौका फलंदाज जयेश. चांगली गोलंदाजी. पहिल्या गोलंदाज विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. पहिला वरती नक्कीच नजर हटी, दुर्घटना घटी. पहिला विकेट येताना ऋतिक तंबूच्या आशाला विसावताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज, पुन्हा एकदा मथंग चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. जयेश इथे मात्र बॅक टू बॅक दुसरा विकेट. तू चल मैं आया. पुन्हा एकदा 0 नंबरचा चष्मा परिधान करताना पाहायला मिळतोय गोल्डन डकचा शिकार. पुन्हा एकदा जयेश बॅक टू बॅक दुसरा विकेट. तू चल मैं आया. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. नोमॅन्समध्ये चेंडू आला. चांगलं क्षेत्ररक्षण, तितकंच ताकदवर थ्रो. क्लास वन क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. आता मात्र नक्की ज्याच्या खांद्यावरती धुरा असेल आकाश उर्फ बल्ली. चांगली फलंदाजी. कारण की नक्की सांगितलं आकाश ताकदवर फलंदाज. व्यवसाय क्रिकेटमधलं एक नावलौकिक म्हणून ज्याची ओळख आहे तोच आकाश. पुन्हा एकदा हा चेंडू जातोय हाय हँडसम स्टाईल मध्ये. खणखणीत दणदणीत चौकार. आकाश चौकार येताना पाहायला मिळतोय. चौकार येताना पाहायला मिळत. पुन्हा एकदा आकाश चांगली फलंदाजी. तेव्हा धावसंख्येचा आटोक्यात आली होती. पुन्हा 2 गडी तंबूच्या आशाला पाहायला मिळाले. तदनंतर मात्र नक्कीच हार न मानता सुद्धा चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतोय.
पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. दोन्ही संघांचं सुद्धा कौतुक करायचं, कोणते वेळ वाया घालवत नाहीत. आयोजकांना प्रॉपर सहकार्य करताना पाहायला मिळतं दोन्ही संघ. आणि हे प्रात्यक्षिक असतं, आपण सुद्धा हे शिकणं गरजेचं असते सर्व संघांना, की आयोजकांना सहकार्य सगळे सामने वेळेत पूर्ण व्हावेत. ही सुद्धा तितकंच आपल्यावरती डिपेंड असतं. पुन्हा एकदा रनआउटची नावी संधी होती, परंतु एक धाव नक्की अर्जित केली की धावपटावरती धावसंख्येने वाढ होईल. एक षटकाचा खेळाला संपुष्टामध्ये. एक षटकाचा खेळाला संपुष्टामध्ये. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 6 चेंडू 6 धावा. ज्यामध्ये बोला अपने परेशानी को ये बताओ कि तुम्हाला हौसला कितना बड़ा है, बल्कि अपने हौसले को बताओ कि तुम्हारा जुनून कितना बड़ा है. काय करणार मैदानामध्ये हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा मैदानामध्ये वळताना पाहिलं, कारण ज्यावेळी बघताना लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. कारण संकटावरती असे तुटून पडा ना की हरलो तरी इतिहास आणि जिंकलो तरी इतिहासच घडला पाहिजे. पुन्हा एकदा वळूया मैदानाच्या दिशेने. पुन्हा एकदा आकाश यांच्यावरती दुरी असेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय अरुण. अरुण गोलंदाजी मार्कवर अरुण येताना पाहायला मिळतंय. गोलंदाज अरुण. तू पुन्हा एकदा आकाश. दिशाईन गोलंदाजी वाईटच्या स्वरूपात दंडित केला. ते पंच विनंती असेल या बाजूला आपलं डिसिजन कळवायचं आहे. जयेश सर, आपला जो काही डिसिजन असेल इकडे हात दाखवायचा आहे. ओके. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, सन्मान दिला. एक धाव नक्की अर्जित केली गेली. स्ट्राईक रोटेट केली जाते. आकाश तो आता मात्र नौका फलंदाज आहे. ओमकार. आकाश टू ओमकार हे समीकरण रंगताना पाहायला मिळेल. काय करणार पुन्हा एकदा मैदानामध्ये पाहणं तितकंच गरजेचं असेल. पुन्हा एकदा गोलंदाजी वारके अरुण. पुन्हा एकदा चांगला चेंडू सन्मान दिला. एक धाव नक्की अर्जित केलं. धावा येणं गरजेचं असेल. चेंडू डॉट जाण्यापेक्षा एकेरी दुहेरी धाव, कारण की जसं बोललं ना, जर 3 षटकामध्ये तुम्ही 18 धावा केल्यात एकेरी धावेला आणि लास्टच्या 2 षटकांमध्ये जरी मोठे फटके खेळलात आणि 10-10च्या सरासरी 20 धावा जरी आल्या ना, तरी तुम्ही एक मापक असं आव्हान नक्कीच खेळपट्टीवरती नक्कीच खेळू शकता. पुन्हा एकदा चांगला चेंडू. एक धाव नक्की अर्जित केली जाते. कृपया पंच डिसिजन देतील. आपण पंच योग्य ते डिसिजन देतील आणि पंचांना सुद्धा द्विधा अवस्था असेल तर आपण यूट्यूबचा सहकार्य घ्यायचं विनंती असेल. चला, पंचांचा निर्णय येतोय. चौकार. 4 धावा. चांगला चौकार येताना पाहायला मिळते. नशिबाची साथ थोडी मिळताना पाहायला मिळते. दर चेंडूत ओके बेस्ट क्षेत्ररक्षण फिल्डिंग करणाऱ्या टीमकडून रिव्ह्यू घेतला गेलाय.
लौड़े 80,000 के शूज है, 80,000 के, तेरा घर जाएगा इसमें, तेरा घर इसमें चले जाएगा पूरा. शूज देख 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 चौकार. देख देख. नक्कीच रिव्ह्यू गमावला गेलाय. वेद 11 ओमकार मलाड या संघाचा रिव्ह्यू इथे समाप्त होताना पाहायला मिळत आहे. नक्कीच कामोठे संघ आपला रिव्ह्यू पेंडिंग असेल. एक रिव्ह्यू नक्की तुम्हाला शिल्लक असेल. धन्यवाद डीजे. चला उद्या पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना अरुण पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. एक वाईट, 2 सिंगल, एक चौकार येताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा आकाश चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. शेवटचे 2 चेंडू शेष असतील. 3 बॉल माफ करा, 3 चेंडू शेष असतील. ओ हो हो, परंतु एकच धाव. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू होतो. एकेरी धावसाठी धावसंख्या 1 ने वाढ. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राइव्ह, क्लास 1 फलंदाजी. इन टू द गॅप, डाऊन द ग्राउंड. चेंडू जातोय सीमा रेषा पार. 4 धावा. क्लास 1 फलंदाजी. कृपया विनंती असेल, या सीडीच्या त्या बाजूला त्यांनी या बाजूला यायचं आहे, कारण की तिकडे यूट्यूबची वायर आहे. जर वायर हल्ली तर लाईव्ह प्रेक्षेपण थांबलं जाईल. विनंती असेल सर्वांना. सर एक चेंडू शिल्लक दाखवतो इकडे स्कोअर लेखकाकडे. पहिल्या चेंडूवरती वाईड, नंतर सिंगल सिंगल, एक चौकार, एक सिंगल आणि पुन्हा चौकार. 5च चेंडू. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 18 धावा. विनंती असेल बॅनरवरून हात काढायचे. पंच तिन्ही पंचांना विनंती असेल चेंडू बरोबर काउंट करायचे आहेत. 3-3 पंचात तिन्ही पंचांनी चेंडू काउंट करायचे आहेत. रिक्वेस्ट असेल. धन्यवाद साथी स्कोअर लेखक आणि यूट्यूब स्कोअर लेखक. आपल्यामुळे एक चेंडू नक्कीच फेस करण्याची संधी मिळाली. आकाश चौकाराला. हा चेंडू निर्णायक असेल. आकाश आपल्याकडे स्ट्राईक ठेवणार की मोठे फटके खेळणार. ओ चांगला चेंडू, चांगला चेंडू. लेग ब्रेक होताना पाहायला मिळाला आणि डॉट चेंडू. धावसंख्या मात्र जशी ती धावसंख्या होते 18 धावा. 2 षटकाचा खेळाला संपुष्टात. धावसंख्या 18 धावा. नौका गोलंदाज शैलेश रनआउटची संधी असेल का, परंतु पंचांनी दात फेटाळली. डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू. आकाशला स्ट्राईक देणं गरजेचं असेल का? येस डेफिनेटली. धाव संख्या होते 18. हो हो हो, जर हा डायरेक्ट हिट झाला असता तर मात्र नक्कीच आकाशची खेळ संपुष्टामध्ये येताना पाहायला मिळालं. सर कमबॅक करताना पाहायला मिळालं असं नक्कीच. वेद 11 ओमकार मलाड संघ, कारण की आकाशच्या विकेटसाठी जाळं विणावं लागेल, कारण की आकाश तितकाच आक्रमक फलंदाज ज्याच्या बॅटमधून चौकार येताना पाहायला मिळते. धावसंख्या होते 19. 19 आकडा आठवल्या मित्रांनो, आठवतं महाराजांची जयंती त्यांची नक्कीच
रक्त सांडले माती वेचिले आम्ही स्वराज्य मोती भिडवले आम्ही रणांगणाची छाती रोखिली आम्हीच वादळांची गती आणि भगव्याच्या अभिमानास्पदी श्वासातून एकच नाव आहे ते म्हणजे राजशिव छत्रपती. मानाचा मुजरा असेल महाराजांच्या प्रती. पुन्हा एकदा चांगला फटका. हो हो क्लास 1 मॅग्निफिसंट ताकदीचा वापर फटका आहे प्रॉपर. चेंडू करतोय चौकाराचा सफर. 4 धावा. आकाश ऑन फायर. धावसंख्या होते 23 धावा. 23 आकडा आठवलं नक्कीच आपल्याला आठवते स्वर्गीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांची जयंती. तुडुंब भरले नदी नाले सरसागराची येईल का. तुडुंब भरले नदी नाले सरसागराची येईल का. कित्येक आले भूमीवरती हिंदू हृदय सम्राट कोणी होईल का. पुन्हा एकदा नक्कीच 23 आकड्यावर नक्कीच आठवतं स्वर्गीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांची जयंती जी जल्लोषामध्ये साजरी केली जाते. मुळे मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा काय घडणार पाहणं गरजेचं असेल. नक्कीच शैलेश यांच्यावरती प्रति हल्ला चढवला जातोय. आकाश ऑन फायर. पुन्हा एकदा जेलची संधी होती इथे मात्र नक्कीच कॅच विन द मॅच घ्या कॅच घ्या मॅच घ्या. पुन्हा एकदा जेल केला धरतीला दान म्हणजेच ओम भगणी भागोदरी ओम भट स्वाहा. इथे मात्र नक्कीच जेल केला धरतीला दान स्वाहा केला गेला. चेंड मोठं जीवदान मिळताना पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा बीट होताना पाहायला मिळतोय. 1 धाव नक्की अर्जित केल्या ते धाव पटलावरती. धावसंख्येत 1ने वाढ. पुन्हा एकदा विनंती बॅनरवरून हात काढा आणि आपापल्या खिशामध्ये हात ठेवा किंवा हाताची घडी तोंडावरती बोट. नक्की सांगितलं ते सुरेंद्रजी पांचाळ साहेब आपल्याला विनंती केलं ते आपण विकत आहे. पुन्हा एकदा ओ हो ते बोलते ना खरबूज एक देखो खरबूजा रंग बदल देत आहे. इथे मात्र पहिला नक्कीच आकाशला पाहून सुद्धा ओमकार हा सुद्धा मात्र नक्की चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 3 षटकाचा खेळा संपुष्टात. धावसंख्या होते 28 धावा. 28 रन्स ऑन स्कोरबोर्ड. आदरणीय सन्मान सुरेंद्र पांचाळ साहेब आपल्याला विनंती केली आपण स्टेजवरती म्हणजे स्टेजवरती येऊन आसनस्थ होण्याची कृपा करायची आहे. व्यासपीठावरती यायचं आहे आसनस्थ व्हायचं आहे. हॅलो 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 चला पुढे पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय. नौका गोलंदाज येतोय. पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. 1 धाव नक्की अर्जित केले येते. धावसंख्येत 1ने वाढ होते. कदाचित इथे मात्र नशिबाची साथ मिळणार होती का परंतु चांगलं क्षेत्ररक्षण चांगला बॅकअप पाहायला मिळाला. 1 धाव नक्की अर्जित केली गेली. धाव पटल्यावरती धावसंख्येत 1ने वाढ. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 29 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज चांगली फलंदाजी पाहायला मिळते. नक्कीच ओमकार सुद्धा चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतो. साथ देतो नक्की आकाशला. ज्यावेळी आकाश शब्द उभा असतो त्या ओमकार सुद्धा मात्र नक्की लीड घेताना पाहायला मिळतोय. जोखीम तो सुद्धा घेतोय आणि जोखीम भरे फटके सुद्धा तो खेळताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय. ओहो धावचीची संधी. हे प्रभू हे हरिनाम हे कृष्ण जगन्नाथम प्रेमानंदी हे क्या होईंग. यष्टीरक्षक मात्र बीट होताना पाहायला मिळाला. आणि काय घडतंय मैदानामध्ये. विकेट कोणाची होती मित्रांनो. काय घडताना पाहायला मिळतंय. कदाचित एक जेल सुटला आणि एक रनआउट सुटला. ही विकेट नव्हती तर विजयाचं तिकीट होतं मित्रांनो. कारण की आकाश तितकाच ताकदवर फलंदाज आहे. नक्कीच पाहायला मिळतो. पुन्हा एकदा काय घडताना पाहायला मिळतंय. बॅक टू बॅक 2 जीवदान मिळतात. जीवदानाचं रूपांतर हो इथे मात्र यस इथे मात्र यष्टीरक्षक कोणती चुकी करत नाही. हरकत नाही. ओमकार चांगली खेळी केली. नक्कीच आपलं डगआउट आपल्यावरती खुश असेल. चांगली साथ दिली आकाशला. आकाश सुद्धा एकेरी धाव करत होता. तदनंतर मात्र ज्यावेळी तुला संधी मिळाली तू सुद्धा त्या संधीचं सोनं केलं आणि आपल्या संघासाठी एक मौल्यवान अशी फलंदाजी करताना पाहायला मिळाली. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 31. 31 धावा. ज्या पद्धतीने बोलतात क्रिकेटच्या रंगमंचावरती असे वावरा ना की तुमची भूमिका संपल्यात सुद्धा टाळ्यांचा गजर वाजत राहायला पाहिजे. खेळामध्ये अडथळे किती येतात किती जातात याचं भान न ठेवता मात्र सातत्यपूर्ण खेळी करणं हे आपलं परम करते. आणि आत्मविश्वास नक्कीच बाळासाहेब
श्रीमान स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं सेल्फ कॉन्फिडन्स, ज्याच्याकडे सेल्फ कॉन्फिडन्स आहे ना त्याला मात्र कुठे मरण आहे. म्हणजे क्रिकेट सुद्धा असंच आहे, आत्मविश्वास नावाचा वजीर जोपर्यंत तुमच्याकडे जिवंत आहे ना तोवर तुम्हाला कुठे मरण नाही. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता, चांगला स्टॉपचा कौल येताना पाहायला मिळतोय, चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. मतंग 2 षटक, पहिलं षटक सुद्धा चांगलं हाताळताना 6 धावा खर्ची केल्या होत्या पहिल्या षटकामध्ये, हे षटक सुद्धा चांगलं हाताळताना पाहायला मिळतोय. हो इथे मात्र षटकाराच्या रूपात मात्र सुसाईड, विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 32, 32 धावा. 4 षटकांचा खेळ संपुष्टामध्ये. 4 षटका, पहिल्या षटकामध्ये 6 धावा, तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये होत्या 12 धावा, तिसऱ्या षटकामध्ये आल्या 10 धावा आणि चौथ्या षटकामध्ये आल्या मतंग यांच्या 4 धावा. म्हणजे मतंग चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळते. 2 षटकामध्ये केवळ 10 धावा खर्ची करताना पाहायला मिळाले. शेवटचं षटक असेल स्लॉगरमध्ये पाचारण करताना पाहायला मिळेल. शुद्ध मराठीमध्ये बोलता हाणामारीचं षटक. या षटकामध्ये काय असेल? पुन्हा एकदा बॅट्समन चॉईस पॉवर प्ले येताना पाहायला मिळतोय आकाश. शेवटच्या क्षणी मात्र नक्की पॉवर प्ले घेतला गेलाय. डीजेने अलार्म दिला 12 वाजले, 12 वाजून 11 मिनिटं. चला मुळे मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा मोठा फटका समजा आता विकेटचं पतन. विकेट गिरता संगीत डीचे ची गरज होती ना, तो विकेट मात्र येताना पाहायला मिळाला. का पाहणं गरजेचं असेल. ज्यावेळी बोलताना विशाल अशा समुद्रामध्ये, अथांग अशा समुद्रामध्ये जो कोणी मात्र आपली नाव तरतो तो मात्र नक्कीच या मैदानामध्ये तरताना पाहायला मिळेल. वादळांचं काय किती येतात किती जातात. पुन्हा एकदा वळूया मैदानाच्या दिशेने. पुन्हा एकदा ऑन हॅट्रिक
आजचा पहिल्या दिवसातील हॅट्रिक मॅन होणार का शिवबा चषक 2025चा पहिला हॅट्रिक मॅन? नो, आणि हॅट्रिकचा चान्स चुकला गेला. रनआउटला सुद्धा हॅट्रिक मिळाली नसती. तुम्हाला एक तर विकेट किंवा नक्कीच सांगितलं तर गोलंदाजाचं कौतुक असेल. क्रिकेटला वयाची मर्यादा नसते आणि गोलंदाज तितक्या नक्की 40+ असं सांगितलं तर 40+चे गोलंदाज नक्की इथे सुद्धा क्रिकेटवरती असणारं प्रेम आणि बिग एफर्ट प्रयत्नांची पराकाष्ठा लावताना पाहायला मिळत आहेत. हो, इथे मात्र EST होताना पाहायला मिळतोय. वाईट, परंतु वाईटवरती घडली एक वाईट बातमी, ती म्हणजे फलंदाज बाद. विकेट विकेट गिरदावा, संगीत बसवा, DJ.
जाईल. पुन्हा वळूया मैदानाच्या दिशेने. पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन, दुसऱ्या चेंडूवरती विकेटचं पतन होताना पाहायला मिळालं. पुन्हा एकदा काय घडणार मैदानामध्ये, बिग फॅक्टरची भूमिका कोण बजावणार. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, चांगलं क्षेत्ररक्षण, तितक्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पुन्हा एकदा गोलंदाज दोन्ही बल्लाढ्य संघ काय एकमेकांवरती हवी होतात. एकमेकांचे डावपेच सुद्धा एकमेकाला नक्कीच माहीत असतील. काय घडणार काय बिघडणार मैदानामध्ये हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, ही ते मात्र क्षेत्ररक्षणाला हाय बाय करत चेंडू जातोय, परंतु डिक्लेअर झोन मध्ये एकेरीच धाव. आदरणीय सुरेंद्र पांचाल सर उर्फ गजा सर, आपल्याला विनंती केली आपण बॅनरवरून हात काढायचा असं आयोजकांमार्फत सांगितलं जात आहे. पहिला चेंडू मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जणू केला होता, परंतु नशिबाची साथ मिळाली नाही. क्षेत्ररक्षणाचा हाताला ब्रश करत चेंडू गेला मात्र नक्कीच डिक्लेअर झोन मध्ये घुशांकी क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका जातोय. हो हो, एक तेरी तो एक मेरी. एक पहिला डॉट चेंडूला विकेट गेला, परंतु हम भी किसी से कम नाही. पुन्हा येतोय हा हँडसम स्टाईल मध्ये, हा येतोय खणखणीत दणदणीत चौकार. डीजे आपण फक्त विकेट गेला तर सेलिब्रेशन करूया. काय फलंदाजी पाहायला मिळाली. दिवेश मात्र या अंधारामध्ये सुद्धा चमकताना पाहायला मिळाला. या चमचमच्या रात्रीमध्ये सुद्धा दिवेश क्लास बॅक टू बॅक 2 चौकार येताना पाहायला मिळाले. धावसंख्या मात्र सुजित धावसंख्या होतीये 9 धावा. दिवेश यांच्या खांद्यावरती धुरा असणार का आपल्या संघाची, तेच डेफिनेटली. कारण सांगितलं जातं की दिवेश हा एक चांगला फलंदाज आहे. आपल्या संघाला 1 हँडेड मॅच, 1 मॅन आर्मी, नो डाऊट अबाउट इट. असा फलंदाज म्हणून ज्याची वर्णी, ज्याची ओळख आहे, तोच फलंदाज दिवेश. पुन्हा एकदा त्याला साथ देण्यासाठी येतोय मतंग सुद्धा सल्ला मिळालाय फलंदाज, म्हणजे नक्कीच हा सुद्धा तितकाच ताकदवार फलंदाज असेल. म्हणून कदाचित कर्ण तर आपल्याला सलामीला का पाठवतो, कारण ती माझ्यामध्ये ती सुद्धा कॅपॅसिटी आहे. मी सुद्धा मोठके फटके घेऊ शकतो. ऑलराऊंडर म्हणून ज्याची ओळख आहे तोच पुन्हा एकदा मतंग चांगली फलंदाजी करणार का पाहणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा चांगला गोलंदाज की फलंदाज की गोलंदाज काय घडणार पाहणं गरजेचं असेल. हो, थोडीशी दिशा गोलंदाजी. येस, पंचांच्या समांतर वाईटच्या स्वरूपात दंडित केलं गेलं. 10 धावा येताना पाहायला मिळतात. धाव पटल्यावरती वाईटच्या स्वरूपात 1 धाव नक्की अर्जित केली गेली. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतंय. गोलंदाजी मार्कवर आकाश. पुन्हा एकदा चांगला चेंडू, सन्मान दिला. आता पुन्हा एकदा बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. ज्यावेळी आकाशने चांगली फलंदाजी केली होती, आता मात्र आकाशला गोलंदाजी करताना मात्र दिवेशचा सामना करावा लागेल. दिवेश बॅक टू बॅक 2 चौकार, तिसरा चौकार येणार का दिवेशच्या बॅटमधून हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल. दिवेश 2 चौकाराची हॅट्रिक करणार का, आजचा चौकार हॅट्रिक मॅन ठरणार का दिवेश, पाहणं गरजेचं असेल. पुन्हा आकाश टू दिवेश, बेस्ट वर्सेस बेस्ट ची लढाई रंगताना पाहायला मिळते. क्षेत्रक्षमध्ये परिवर्तन केले गेले. हा दबाव प्रेशर असेल का आकाश दिवेशचा, परंतु आकाश तितकाच ताकदवार गोलंदाज, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवणार की मोठे फटके खेळण्यासाठी प्रवृत्त करणार दिवेश, हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा 1 धाव येणं गरजेचं असेल. पुन्हा 1 धाव येताना पाहायला मिळते. धावसंख्येत 1ने वाढ होताना पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 12 धावा. पुन्हा एकदा चांगला चेंडू, उसळी घेणारा चेंडू होता. चांगली आकाश, चांगला बिग फॅक्टर ऑलराऊंडरची भूमिका सुद्धा बजावताना पाहायला मिळते. ज्यावेळी गोलंदाजीची वेळ येते तेव्हा एक सातत्यपूर्ण गोलंदाजी, ज्यावेळी फलंदाजी, म्हणजे जिथे कमी तिथे आम्ही. ज्यावेळी बोलत ना कद बडा ना पद बडा, मुसीबत में खडा वही अपने लिए सबसे बडा. कोण असणार पाहावं लागेल. ज्यावेळी बोलला पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळते.
पुन्हा एकदा चांगला चेंडू सन्मानपूर्वक सन्मान केला गेला. आपण पाहतात एक दैदिप्य असं आयोजन पाहतो आपण. आदरणीय सन्माननीय गिरीजे घाडगे साहेब यांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा. उपविभाग प्रमुख तदनंतर सांगितलं ते गिरीश दादा यांच्याकडून योगेश आहिरकर साहेब यांनी सुद्धा खूप मेहनत घेतली आणि या स्पर्धेची सातत्यापणे सर्वांनी घेतलेले अथांग परिश्रम आपण इथं पाहायला मिळतोय. आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय गिरीजी गाडगे यांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा शिवबा चषक 2025. पुन्हा एकदा चांगला चेंडू या सिटीत वाईट दंडित केला तर गोलंदाजाला पुन्हा धावसंख्येत एकने वाढ होते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 16 धावा. पुन्हा एकदा रंगत पाहायला मिळेल का मैदानामध्ये. पुन्हा एकदा वळूया मैदानाच्या दिशेने काय घडणार. पुन्हा एकदा चांगली रणनीती अवलंबाला पाहायला मिळते. धावचीची संधी होती का, परंतु चांगलं बॅकअप पाहायला मिळाला आणि 2 षटकाचा खेळाला संपुष्टामध्ये धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 17 धावा. आता 17 पे खतरा कोणाला असणार हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल. 18 चेंडू 22 धावेची गरज. 18 धावा, 18 चेंडू 22 धावा. 18 बॉल्स रिक्वायर्ड 22 रन्स. 18-22चं समीकरण त्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा विचार विनिमय गेला तर मीटिंग बोलवली गेली, गुट्टारुगू केलं गेलं तर काय घडणार हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल. सुशांत गोलंदाजी मार्कवर शांत करणार की फलंदाजाला शांत करणार. पुन्हा एकदा वळूया सुशांत. सुशांत टू मथंग समीकरण त्याला पाहायला मिळेल. 2 षटकाचा खेळाला संपुष्टामध्ये धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 17 धावा. कोणाला असणार 17 पे खतरा पाहणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क वरती. हो पहिला चेंडू या सिटीज वाईटच्या स्वरूपात दंडित केलं गेलं. गोलंदाजाला निरर्थक सफेद चेंडू म्हणून घोषित केला गेला. स्वेर मारा घोषित केला जातोय. धावसंख्येत एकने वाढ होते. धावसंख्या होते 18 धावा. हो क्लास वन आणि विकेट देत आहे नक्कीच ओमकार. इथे मात्र नक्की ज्यावेळी बोलत ना हम सूरत देखते हैं ना मुहूर्त देखते हैं, हम तो अपनी टीम की जरूरत देखते हैं. ज्यावेळी फलंदाजीची वेळ आली त्यावेळी चांगली फलंदाजी, ज्यावेळी क्षेत्ररक्षण वेळ आली त्यावेळी क्षेत्ररक्षण. ऐकूया डीजे साठी विकेटसाठी एकदा डीजे मार्फत छोटंसं सुरीत संगीत डीजे. चला धन्यवाद. नौका फलंदाज देव. पुन्हा एकदा काय असेल देवा रे देवा. चांगली फलंदाजी करणार का पाहणं गरजेचं असेल. देव येतोय पुन्हा एकदा. चांगली फलंदाजी करावी लागेल. ओमकार चमकताना पाहायला मिळते. नक्कीच कॅमेराकडे फोकस करो. ओमकार पुन्हा एकदा चांगला चेंडू. धावा येणं गरजेचं असेल. मग तो शरीर भेदक मारा असो, अंगणा येऊ, बॅटच्या संख्या बाई देऊ, लेग बाई देऊ, धावा येणं गरजेचं आहे. कारण की ईच अँड एव्हरी रन इम्पॉर्टंट इन क्रिकेट. पुन्हा एकदा वळूया मैदानाच्या दिशेने. रंगात पाहायला मिळते थोडीशी शांतता. आपण पाहतात जोगेश्वरी नगरीमध्ये रंगत असलेल्या शिवबा चषक 2025 मानास सन्मानाची स्पर्धा. आदरणीय सन्माननीय गिरीजी घाडगे साहेब यांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा आपण पाहतोय. पुन्हा एकदा वळूया मैदानाच्या दिशेने. हो पुन्हा एकदा काय घडतंय. पुन्हा एकदा आठवूया. हे प्रभू हे हरिनाम हे कृष्ण जगन्नाथम प्रेमानंदी. ये क्या होईंग. पुन्हा एकदा जीवदान मिळतंय. आता काय घडणार. जीवदानाचं रूपांतर विजयामध्ये करणार का. धाव जितची संधी होती. कारण की एक चुकी सुद्धा महाग पडू शकते तर डेफिनेटली पडू शकते. आणि तो पण कोणाला जीवदान मिळते म्हणजे नशिबाची साथ मिळते.
दिवेश. पुन्हा एकदा चांगला चेंडू, एक धाव नक्की अर्जित केली गेली. धाव पटलावरती धाव संख्येत एकने वाढ होते. धाव संख्या होते 20 धावा. 20. चौदा चेंडू 19 धावेची गरज. नक्की साथी आमचे स्कोर लेखक, युट्यूब मास्टर स्कोर लेखक सुद्धा चांगली कामगिरी बजावताना पाहायला मिळतात. आणि गुण लेखक, मग तो मोबाईलमध्ये असो किंवा मॅन्युअली असो, तुमचा काही ज्यावेळी आपण चांगली खेळी करतो ना, त्याचं अपडेट ठेवणं हे मात्र मोलाची भूमिका कोण बजावतं तर गुणलेखक. म्हणून मग क्रिकेटमध्ये गुणलेखक सुद्धा तितकाच महत्त्वपूर्ण असतो. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 21 धावा. मोठा फटका सजवला गेलाय. चांगला हो हो हो, हाईटचा पुरेपूर वापर केला गेला आणि डॉट चेंडू येताना पाहायला मिळते. 3 षटकाचा खेळाला संपुष्टात. धावसंख्या होते 21 धावा. विजयासाठी लक्ष असेल 12 चेंडू 18 धावा. 12 चेंडू 18 धावा. 12 बॉल्स रिक्वायर्ड 18 रन्स. 12 चेंडू 18 धावा 2 षटकामध्ये पाहिल्यानंतर प्रभावी करताना पाहिला होता नक्कीच. वेद इलन ओमकार मलाड संघ 2 षटकामध्ये चांगली फलंदाजी केली होती. पहिल्या षटकामध्ये 9 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा, परंतु सुशांत नक्कीच फलंदाजाला शांत केला आणि केवळ 4 धावा खर्ची केल्या. कृपया बॅनरवरून हात काढायचा आहे विनंती असेल, सर्वांना विनंती असेल. सर्व क्रिकेट प्रेक्षक बॅनरला हात लावू नका मित्रांनो. ब्लॅक टी शर्ट ग्रे कॅप आपला सुद्धा विनंती असेल बॅनरवरून हात काढायचा आहे. चला उडे मैदानाच्या दिशेने. पुन्हा एकदा एक धाव. धावसंख्येत देखील वाढ. धावसंख्या होते 22 धावा. माईक आहे एक्स्ट्रा. चला उडे मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा एकेरी धावायला प्राधान्य. एका दुकानाच्या इच्छा इथं चौका छक्का. इथे मात्र षटकार नाही मिळाला. चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा करताना पाहायला मिळते. गोलंदाज आकाश. आकाश बिग फॅक्टरची भूमिका बजावताना पाहायला मिळते. गोलंदाजी असो फलंदाजी आपल्या संघासाठी बिग फॅक्टरची भूमिका बजावताना पाहायला मिळते. आता एकाच चौकार येणं गरजेचं असेल. विजयाच्या वेलीवरती एखादा आशेचं किरण प्रफुल्लित करावं लागेल. मारण्याचा प्रयत्न होता. एक धाव. आता मात्र नक्कीच दिवेश याला मात्र जोखीम घ्यावी लागेल. टॉप गिअरमध्ये गाडी चालू. एकाच चौकार येणं अनिवार्य असेल तर मात्र कमबॅक करताना पाहायला मिळेल. थोडंसं अवघड समीकरण होताना पाहायला मिळते का, थोडासा लीड मध्ये जाताना पाहायला मिळतोय का. मारण्याचा प्रयत्न आणि हा येतोय जिथे गरज होती त्यावेळी मात्र आला चौकार 4 धावांसाठी. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 27 धावा. चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. चौफेर फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. 4 चेंडू 4 बॉल झाले. शेवटचे 2 चेंडू शेष असतील. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 27 धावा. चांगला स्वतःच्या खांद्यावरती आपल्या संघाची धुरा घेताना पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी सुद्धा तितकी ताकदवर पाहायला मिळते. पुन्हा एकदा स्टेप आउट करताना पाहायला मिळतोय आणि हा सुद्धा येतोय चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार येताना पाहायला मिळतोय. आणि इतर कमबॅक केला जयेश. ज्यामध्ये बोलला जयेश आपल्या संघासाठी बोलत ना वाह वाह रे वारकरी. धन्य धन्य ती क्रिकेटची पंढरी. आणि दिवेश नावाचा फलंदाज काय तो खेळी साजरी करी. सात ला 8. 7 चेंडू 8 धावेची गरज. 7 पे 8. 7 चेंडू 8 धावेची गरज. नक्कीच चमकताना पाहायला मिळतोय दिवेश. 12 चेंडू 21 धावेची इंडिव्हिज्युअल खेळी करताना वैयक्तिक पारी खेळताना पाहायला मिळतोय नक्कीच दिवेश.
त्यामध्ये 4 चौकारांचा समावेश देखील आहे. नो, ओ नो, नशिबाची साथ मिळणार होती का, परंतु मिळाली. नोला विकेट मिळाला. आता समीकरण असेल 6 चेंडू. आता समीकरण असेल 6 चेंडू 7 धावेची गरज. सामना होता कुठे, सामना आला कुठे. याची देही याची डोळा. काय घडणार, काय बिघडणार, शेवटच्या क्षणापर्यंत कोण हारणार, कोण बिघडणार याची शाश्वती नसणारा सामना म्हणजेच क्रिकेट. शेवटच्या चेंडूपर्यंत काय होणार, अनिश्चिततेचा खेळ म्हणजेच क्रिकेट. सहा चेंडू 7 धावेची गरज. निर्णायक 2 चौकार तर आले होते. त्या चौकारांवर मात्र नक्की धावसंख्या उच्चांक घेताना पाहायला मिळाली, परंतु नोच्या स्वरूपात मात्र विकेट मिळताना पाहायला मिळाला. आता मात्र गरज असेल का पाहावं लागेल. आता समीकरण 6 चेंडू 7 धावा. नौका फलंदाज असेल देव आणि दुसऱ्या बाजूला अरुण. 6 चेंडू 7 धावेची गरज. देव पुन्हा एकदा वळूया मैदानाच्या दिशेने. एक धाव. धावसंख्येत देखील वाढ होताना पाहायला मिळते. आता समीकरण असेल म्हणून कदाचित ना टॉस जिंकल्यानंतर आहे ना, ज्यावेळेस बॅटिंग घेते ना, की हा एक फायदा असतो की समोरच्या टीमला एक धाव एक्स्ट्रा करावी लागते. ज्यावेळी एक धावेने आपण हार मानतो ना, किंवा 6 चेंडू बॉल टू रन येतो ना, तेव्हा हे समीकरण नक्कीच येतं. ज्यावेळी तुम्ही ज्या टॉस जिंकताना पहिली फिल्डिंग घेताना, तदनंतर तुम्हाला एक धाव एक्स्ट्रा करावी लागते. परंतु जर तुम्ही बॅटिंग घेतली की समोरच्या टीमला एकदा एक्स्ट्रा करावी लागते. पुन्हा एकदा चांगला फटका सजवला येतोय. आता मात्र लीड वाढताना पाहायला मिळते. आता समीकरण असेल 4 चेंडू 6 धावेची गरज. 4 चेंडू 6 धावा. काय घडणार, काय बिघडणार मैदानामध्ये, पुन्हा एकदा पाहणं गरजेचं असेल. 4 चेंडू 6 धावेची गरज. ओ पुन्हा एकदा डॉट. आता 3 चेंडू 6 धावेची गरज. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. हार्दिक 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 अशी गोलंदाजी करताना पाहायला मिळते. नक्कीच या गोलंदाजानं जर मॅच फिरून दिली ना, त्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा सुद्धा मिळतील. 3 चेंडू 6 धावेची. जर एक चौकार आला ना, तर कहाणी में ट्विस्ट, तर मात्र रंगत पाहायला मिळेल. चौकार चौकार चौकाराची गरज असेल. चार चेंडू 6 धावेची गरज. सॉरी 3 चेंडू 6 धावेची गरज. 3 चेंडू 6 धावा. विनंती असेल दोन्ही संघ थांबायचा आहे. जर स्कोर लेवल झाला तर सुपर ओव्हर आहे. जर स्कोर लेवल झाला तर सुपर ओव्हर, याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. जे 5 धावा केल्या तर एक संधी मिळू शकते, आणि 6 धावा केल्या तर डायरेक्ट विजयाचं तिकीट. 3 चेंडू 6 धावेची गरज. एक चौकार 2 सिंगल. क्लास 1. ज्या गरज होती तो चौकार आला आणि दाखवून दिलं हम भी किसी से कम नाही. चौकार येतात. आता 2 चेंडू 2 धावे. दोन चेंडू 2 धावेची गरज. जर 2 चेंडू मध्ये एक धाव जरी आला ना तर सुपर ओव्हर, आणि दोन्ही चेंडू डॉट आले तर मात्र काय घडणार. चला वळूया पुन्हा एकदा आटूया गणरायाला. या तू सुख करता तू दुःख हरता, विघ्न विनाशक मोरया, संकट रक्षी शरण तुला मी, गणपती बाप्पा मोरया. कोण इथे मात्र नक्कीच या संकटातून मुक्त होणार,
कोण आपल्या संघासाठी संकटमोचकाची भूमिका बजावणार हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा स्टेप आउट केला गेला, एक धाव म्हणजे स्कोर लेवल. आता जरी डॉट आला तरी सुपर ओव्हर, परंतु विजय मिळवणार की सुपर ओव्हर कडे जाणार हे सुद्धा गरजेचं असेल. हा चेंडू डॉट आला तर सुपर ओव्हर आणि या चेंडूवरती एक धाव घेतली तर मात्र विजेता संघ ठरताना पाहायला मिळेल वेद 11 ओमकार मल्हार संघ. का एक धावेपासून वंचित ठेवणार अधिरा सत्यविनायक कामोडे संघ. आता मात्र प्रतिष्ठापणाला लागले दोन्ही संघाची. प्रतिष्ठापणाला लागले अधिरा सत्यवान कामोडे संघाची आणि प्रतिष्ठापणाला लागले वेद 11 ओमकार मल्हार संघाची. पुन्हा एकदा गोलंदाज की फलंदाज, फलंदाज की गोलंदाज. हार्दिक की देवकरण, माफ करा, हार्दिक की देवकरण, देवकरण की हार्दिक. फलंदाज की गोलंदाज. दबाव प्रेशर शिट्टी कोणाची वाजणार हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल. जर डॉट चेंडू आला तर एक जमेची बाजू असेल सुपर ओव्हर, परंतु एक धाव जर काढली तर विजेता संघ. म्हणून एका अधिरा सत्यविनायक कामोडे संघाला काय करायचं आहे तर एक धावेपासून वंचित ठेवायचं आहे. तर वेद 11 ओमकार मल्हार संघाला सुपर ओव्हर पासून वाचायचं आहे, डायरेक्ट विजयाचं तिकीट मिळवायचं आहे, तर मात्र एक धाव. वाईट चेंडू, वाईट आणि वाईट सवय आणि विजेता संघ ठरताना पाहायला मिळतो नक्कीच वेद 11 ओमकार मल्हार संघ. विजेता संघाचं खूप खूप अभिनंदन, पराभूत संघाला खूप खूप शुभेच्छा. यापुढे